होत्या. कोण नव्हतं तिथं? सगळे ऋषी होते. कोण नव्हतं तिथं? देव होते. कोण नव्हतं तिथं? सगळे होते. पण सगळे असताना सुद्धा एकमेव अक्षरी राणीच्या गळ्याला धरलं आणि रडायला सुरुवात केली. आई, माझ्या पतीचं आसन कुठे? कुठे माझ्या पतीचं आसन? का धरला असेल आईच्या गळ्याला? आई सारखं दुसरं दैवत नाही, आई सारखं दुसरं न्यायालय नाही. आई म्हणजे आत्मा आहे. आत्मा, एका आत्म्यामधून दुसऱ्या जीवाला निर्माण करण्याची ताकद फक्त त्या आईमध्ये आहे. म्हणून आईला दुधावरची साय, लंगड्याचा पाय, वासराची गाय, पृथ्वीचा कागद केला आणि आकाशाची शाही करून जरी लिहायला सुरू केली ना तरी आईची महती सांगता येईल. आई आईच असते. आई सारखं कोणी नाही. ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईचं महत्व काय. ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाचं महत्व काय. आई आईच असते. 26 वर्षाचा एक युवक दादा, ज्याला काहीच गुन्हा केला नाही, अशा युवकाला सजा मिळाली. कारागृहामध्ये टाकलं. 10 वर्षाची सजा सांगितली. कारागृहामध्ये गेला. कधी कधी प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही. काहीच गुन्हा नव्हता पण दुसऱ्याच्या गुन्ह्याचा आपल्यावर आला आणि त्याला ते भोगावं लागलं. कारागृहामध्ये गेला. 10 वर्षाची सजा सांगितली. याची वर्तणूक चांगली बघितली. त्या जेलरला माया आली. कुठंतरी भगवंत कुणाच्या तरी रूपामध्ये उभा टाकतो. जेलरच्या रूपामध्ये भगवंत उभा टाकला आणि त्यांनी सांगितलं हा मुलगा खूप चांगला आहे, याची सजा कमी करा, याची वर्तणूक खूप चांगली आहे. 5 वर्ष सजा कमी केली. 5 वर्ष भोगून झाले. 5 वर्षानंतर त्या युवकानं त्या आईला पत्र लिहायला सुरुवात केली. का? 8 दिवसामध्ये तो सुटणार. जेलरने सांगितलं अरे तुझी वर्तणूक चांगली आहे, 8 दिवसामध्ये तू घरी जाऊ शकतो. त्यानं सांगितलं मला एक कागद पेन आणून द्या, माझ्या आईला मला पत्र लिहायचं. काय लिहिलं असेल त्यानं? आई, साष्टांग नमस्कार ग आई. पत्र लिहिण्यास कारण, आई मी काहीच गुन्हा केला नव्हता ग, पण प्रारब्धाचा भोग म्हणून माझ्यावर मला सजा भोगण्याची वेळ आली. पण ज्यावेळेला मी या जेलमध्ये आलो ना, माझी वर्तणूक बघून माझी 5 वर्ष सजा कमी झाली का आई? आई, जेलर साहेबांनी जरी सजा कमी केली असली तरी मला तुझी भीती वाटते का आई? तुझ्या नजरेमधून मी उतरलो. आई 8 दिवसांनी मला गावावर यायचं. पत्र लिहिण्यास कारण आहे. आई मला तू माफ करशील की ना करशील मला काही माहिती नाही. तरी सुद्धा आई माझ्या मनामध्ये एक अपेक्षा आहे. मी ज्या वेळेला रेल्वे मधून येईन ना, गावाच्या कडेला एक लिंबाचं झाड आहे. तू जर माफ केलं असेल ना तर त्या लिंबावर एक झेंडा लाव. त्या झेंडा जर लावलेला दिसला तर आई मी आपल्या गावावर उतरेन, नाही तर मी तसंच पुढे निघून जाईल. आई तुला माझा साष्टांग नमस्कार. त्या युवकाचे 8 दिवस झाले. तो गावाकडे जाण्यासाठी निघाला. रेल्वेमध्ये तो बसला. त्याच्या मनामध्ये दुचकी होती माझ्या आईने मला माफ केलं असेल की नाही. कारण सगळ्यात मोठं न्यायालय एकमेव आई, एकमेव असं दैवत आहे की जिला सत्य बोललेलं आणि असत्य बोललेलं जर कोण ओळखत असेल तर फक्त आई आहे. दुसरं दैवतच नाही कोणतं. रेल्वेमध्ये तर बसला. त्याच्या मनामध्ये दुचकी होती माझ्या आईने मला माफ केलं असेल की नसेल. जसं जसं गाव जवळ येऊ लागलं ना
त्याच्या मनामध्ये दुचकी भरली, धुडकी भरली. त्याला मला एका युवकाला, दादा आता माझं गाव येईल, गावाच्या कडेला एक लिंबाचं झाड येईल, त्याच्यावर एक जर झेंडा दिसला तर दादा मला सांग, माझी बघण्याची हिंमत नाही. जसं गाव आलं त्याला मान खाली करून बसला. हळूहळू हळूहळू रेल्वे जवळ येत होती आणि त्याला विचारलं, दादा अरे तुला इथं लिंबाच्या झाडावर झेंडा दिसत नाही? त्या मुलाला एकदा बाहेर बघावून, एकदा याच्या तोंडाकडे बघावं. रेल्वे सुरूच, आता उतरणार, हळू रेल्वे थांबणार. याला विचारलं, अरे तुला झेंडा दिसत नाहीये? याच्या मनामध्ये, अरे माझ्या आई मला माफ केलं नसेल का? तुला एक झेंडा दिसत नाही? त्याला एकदा बाहेर बघावं, एकदा ह्याच्याकडे बघावं. त्याला एकदा बाहेर बघावं, एकदा ह्याच्याकडे बघावं. बघता 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 त्याला जोरात म्हणला, अरे तुला मी काय बोलतो कळत नाही का? अरे तुला एक झेंडा दिसत नाही? त्याला हे म्हणला, अरे एक नाही, त्या लिंबाच्या झाडापासून रेल्वे स्टेशन पर्यंत झेंडे 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 झेंडे. असं आई, तिला आई म्हणतात. आई म्हणजे साधन आहे, आई म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. जिनं सृष्टी दाखवली ती आई. विचार करा, ऑक्सिजन